नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. आपण मागच्या सेशनमध्ये सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला. काय पाहिलं आपण? तर चुंबकाचे उपयोग कोणते, चुंबक म्हणजे काय, चुंबकाचे वैशिष्ट्य कोणते, चुंबकाचे वेगवेगळे आकार कोणते हे आपण पाहिलं. पुन्हा चुंबकत्व कसे निर्माण होते, चुंबकत्व म्हणजे काय आणि चुंबकत्व वस्तूमध्ये कसे, पोलादी पट्टीमध्ये कसे निर्माण होते हे आपण पाहिलं. म्हणजे चुंबकत्वाची आपण एकस्पर्शी पद्धत आणि द्विस्पर्शी पद्धत या पद्धतींचा अभ्यास केला. आजच्या भागात काय पाहणार आहोत आपण? तर पृथ्वी एक प्रचंड चुंबक आहे, याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आणि चुंबक सूची म्हणजे काय, त्याचा वापर कुठे कुठे केला जातो हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मुलांनो, आता आपण काय पाहणार आहोत? तर पृथ्वी एक प्रचंड मोठा चुंबक. काय? तर पृथ्वी एक प्रचंड मोठा चुंबक. मुलांनो, मी तुम्हाला एक चुंबकाबद्दल एक दंतकथा सांगते. काय सांगते? तर एक ग्रीस देशामध्ये मॅग्निस नावाचा एक मेंढपाळ होता. तो त्याच्या मेंढ्या घेऊन मेंढ्या चरण्यासाठी तो डोंगरावर गेला होता. तर तेव्हा तिथे तो एका खडकावर बसला होता, कळलं. आणि मग तो घरी जाण्यासाठी जेव्हा निघाला तेव्हा काय झालं, तर त्याची ती काठी आणि त्याचे बूट त्या खडकाला चिकटले, कळलं. त्याची ती काठी आणि त्याचे बूट त्या खडकाला चिकटले. आणि मग कितीही त्यांनी खूप जोर लावावं लागलं त्याला ते निघण्यासाठी. म्हणजे ते चुंबक आणि ते बूट आणि काठी निघण्यासाठी त्याला खूप जोर लावावं लागलं. मग त्या काठीमध्ये काय होतं, तर लोखंडाची एक पट्टी होती आणि बुटामध्ये काही खिळे होते. त्याच्यामुळे त्या खडकाला ते चिकटलं असं त्याला मॅग्निस नावाच्या मेंढपाळाच्या लक्षात आलं. मग त्याने त्या खडकाबद्दल सगळ्यांना सांगितलं. आणि मग त्या मेंढपाळाच्या नावावरूनच त्या खडकाला मॅग्नेटाइट हे नाव पडलं. आणि मॅग्नेटाइट हे कुठे, मॅग्नेशिया या परिसरामध्ये हा प्रसंग घडला होता. तर मॅग्नेटाइटचा तुकडा जेव्हा असा मुक्त स्थितीत जेव्हा टांगला तेव्हा तो मॅग्नेटाइटचा खडकाचा तुकडा तो सुद्धा दक्षिण उत्तर दिशेमध्ये स्थिरावतो. हे युरोप आणि चीनच्या लोकांच्या त्यावेळी लक्षात आलं होतं. आणि मग तेव्हा ते या खडकाचा उपयोग कशासाठी करू लागले, तर दिशा शोधण्यासाठी करू लागले. ह्याच खडकाला लोडस्टोन असेही म्हणतात. यापुढेच ह्याच्या वापरातून होका यंत्राची निर्मिती झाली. म्हणजे ना, होका यंत्रामध्ये सुद्धा काय असतं, चुंबक असतं. चुंबक सूची असते आणि त्याच्यामुळे काय होतं, तर दिशा दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे चुंबक हे काय आहे, तर चुंबक हे एक नैसर्गिक एक दगडच आहे. चुंबक काय आहे, तर एक दगड आहे, कळलं. नैसर्गिक अवस्थेमध्ये तो खनिज रूपात आढळणारा चुंबक काय आहे, तर एक दगड आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे का, मुक्तपणे जेव्हा आपण टांगलेला चुंबक असतो हा नेहमी दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो. काय? तर मुक्तपणे टांगलेला चुंबक हा दक्षिण आणि उत्तर दिशेमध्ये स्थिर राहतो. याचे शास्त्रीय कारण विल्यम गिल्बर्ट या शास्त्रज्ञाने प्रयोगाच्या सहाय्याने दिले. कशाने? तर प्रयोगाच्या सहाय्याने दिले. काय सांगितलं त्यांनी? तर त्याने काय केलं, त्या नैसर्गिक अवस्थेमध्ये खनिज रूपात आढळणारा चुंबकीय दगड घेऊन त्याला गोल आकार दिला. कसा चुंबकाला आकार दिला त्याने? तर गोल आकार दिला. आणि हा गोलाकार चुंबक मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला. म्हणजे त्याने काय केलं, तर एका दगडाला, नैसर्गिक अवस्थेमध्ये असलेल्या चुंबकाच्या दगडाला काय केलं, तर गोल आकार दिला. आणि हा गोलाकार चुंबक मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला. व त्या गोलाकार चुंबकाजवळ काय नेलं त्याने? पट्टी चुंबक नेलं. काय? पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव आणला. मग काय झालं, तर तेव्हा चुंबकीय गोलाचा दक्षिण ध्रुव आकर्षित झाला. काय झाला, तर त्या गोलाकार चुंबकाजवळ पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव आणला. तेव्हा काय झालं, तर चुंबकीय गोलाचा दक्षिण ध्रुव आकर्षित झाला, कळलं. टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने स्थिरावतो. काय? तर टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने स्थिरावतो. याचा अर्थ पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ कोणत्या तरी प्रचंड चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ त्या चुंबकाचा उत्तर ध्रुव असायला हवा, कळलं.
काय तर टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने स्थिरावतो. याचा अर्थ काय तर पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ कोणत्या तरी प्रचंड चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ त्या चुंबकाचा उत्तर ध्रुव असायला हवा. कळलं? यावरून विल्यम गिल्बर्टने असे अनुमान काढले की पृथ्वी हाच एक चुंबक आहे. काय तर पृथ्वी हाच एक चुंबक आहे, एक मोठा चुंबक आहे. परंतु या चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी तर चुंबकीय उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवापाशी असला पाहिजे. काय तर चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी तर चुंबकीय उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवापाशी असला पाहिजे. कळलं? म्हणून काय ह्या प्रयोगावरून तुम्हाला कळलं की पृथ्वी काय आहे तर हा एक प्रचंड मोठा चुंबक आहे. कळलं? आणि मग दोन म्हणजे आता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारते. कोणते चुंबक ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात? आपण आता तो प्रयोग पाहिला की नाही ह्याचा, तर मग त्याच्यामध्ये मला आता उत्तर द्या तुम्ही बरं की कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात? तर चुंबकाचे विजातीय ध्रुव. विजातीय म्हणजे काय तर अपोजिट ध्रुव म्हणजे सारखे नसणारे वेगवेगळे ध्रुव. म्हणजे एका पट्टीचा कुठला म्हणजे एका पट्टीचा साऊथ तर दुसऱ्या पट्टीचा कुठला नॉर्थ, असे जे ध्रुव असतात म्हणजे विजातीय वेगवेगळे ध्रुव. चुंबकाचे विजातीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात. याचाच अर्थ एका चुंबकाचा उत्तर ध्रुव तर दुसऱ्या चुंबकाचा दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतो. कळलं? ह्या प्रयोगावरून तुम्हाला काय कळलं तर कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात? तर चुंबकांचे विजातीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात. याचाच अर्थ एका चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतो. कळलं? आता पट्टी चुंबकाच्या दक्षिण आता मी अजून एक तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे. पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ चुंबकीय गोलाचा कोणता ध्रुव आकर्षित होईल? सांगा बरं. तर पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ उत्तर ध्रुव आकर्षित होईल. कळलं? पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ चुंबकीय गोलाचा कोणता ध्रुव आकर्षित होईल? तर चुंबकीय गोलाचा उत्तर ध्रुव आकर्षित होईल. समजलं? आता मला सांगा तुम्ही की चुंबक सूची भौगोलिक उत्तर ध्रुवावर कोणती दिशा दाखवेल? आता चुंबक सूची सुद्धा काय आहे तर चुंबक सूची सुद्धा ही ती दक्षिण उत्तर दिशेमध्ये स्थिर राहते. त्यामुळे चुंबक सूची भौगोलिक उत्तर ध्रुवावर सुद्धा ती दक्षिण उत्तर त्याच दिशेत राहील. दक्षिण उत्तर दिशेमध्ये काय राहील तर ती दक्षिण उत्तर दिशेमध्ये स्थिर राहील. म्हणजेच काय तर चुंबक सूची पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवावर जवळजवळ सरळ उभी म्हणजे जमिनीशी जवळजवळ काटकोन करून उभी राहील आणि तिचा उत्तर ध्रुव जमिनीकडे असेल आणि मग दक्षिण ध्रुव वरच्या दिशेस असेल. कळलं? मग चुंबक सूची भौगोलिक उत्तर ध्रुवावर कोणती दिशा दाखवेल तर चुंबक सूची पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवावर जवळजवळ सरळ उभी म्हणजे जमिनीशी जवळजवळ काटकोन करून उभी आणि तिचा उत्तर ध्रुव जमिनीकडे असेल व दक्षिण ध्रुव कुठे असेल तर वरच्या दिशेस असेल. मुलांनो, चुंबक सूची काय मॅग्नेटिक नीडल. चुंबक सूची म्हणजे काय? चुंबक सूची ही बारीक असते. कशी असते तर बारीक असते. बारीक आणि सुईसारखा टोकदार आकार असणारी सुई म्हणजे चुंबक सूची. त्या सुईमध्ये जे चुंबकत्व निर्माण होते म्हणून तिला काय म्हणतात तर चुंबकत्व असणारी सुईला काय म्हणतात तर चुंबक सूची. चुंबक सूचीचा उपयोग कुठे करतात मुलांनो? तर चुंबक सूची सुद्धा दक्षिण आणि उत्तर दिशेमध्ये ती स्थिरावते म्हणून तिचा उपयोग सुद्धा कशासाठी करतात तर दिशा दाखवण्यासाठी होतो. तिचा वापर ना होका यंत्रामध्ये करतात. कशामध्ये? होका यंत्रामध्ये. मग होका यंत्राचा वापर कुठे करतात तर पाण्यामध्ये जी जहाजं असतात त्यांना दिशा दाखवण्यासाठी होका यंत्राचा वापर करतात. पाण्यामध्ये दिशेचा अंदाज येत नाही ना मुलांनो, येतो का दिशेचा अंदाज? कुठली दिशा आहे ती कळत नाही. मग होका यंत्रामध्ये काय करतात? होका यंत्रामध्ये चुंबक सूची असते आणि मग चुंबक सूची त्याचा होका यंत्राचा उपयोग दिशा दाखवण्यासाठी केला जातो. आता चुंबक सूचीचा आपण एक प्रयोग करून पाहूया मुलांनो. कळलं? त्याच्यासाठी आपल्याला लागणारं काही साहित्य आहे तर एक पुठ्ठा लागणार आहे. आपल्याला काय लागणार आहे? एक पुठ्ठा लागणार आहे
आणि काय लागणार आहे, एक असं पाण्याने भरलेलं भांडं लागणार आहे. काय, पाण्याने भरलेलं भांडं आणि एक चुंबकत्व निर्माण झालेली सुई हवी आपल्याला, म्हणजे चुंबक सूची. काय, तर चुंबकत्व निर्माण झालेली एक सुई हवी आहे, म्हणजे चुंबक सूची. आता आपण याला कृती काय करायची आहे, तर एक चौरसाकृती पुठ्ठा घेऊन त्यावर दिशांची नोंद करायची आहे. आता पाण्याने भरदिशा ह्या बघा, ह्या दिशा आहेत की नाही सगळ्या, वेस्ट, साऊथ, ईस्ट, ह्या दिशांची नोंद करायची आहे. 4 दिशांची नोंद करायची आहे. एक चौरसाकृती पुठ्ठा घेऊन त्यावर दिशांची नोंद करायची आणि त्याच्यावर मधोमध पाण्याने भरलेले भांडे ठेवायचं आहे. त्या पुठ्ठ्याच्या मध्ये पुठ्ठा घेऊन त्या पुठ्ठ्यावर त्या दिशांची नोंद करायची आहे मुलांना आणि पुठ्ठ्यांच्या मध्ये काय, ते भांडं ठेवायचं आहे. आणि चुंबकत्व निर्माण झालेली एक सुई, चुंबक सूची काय करायची आहे, तर त्या जाड पुठ्ठ्याचा तुकडा घेऊन त्यावरती चिकटपट्टीने चिकटवायची आहे. काय, एक जाड पुठ्ठा घ्यायचा आहे आणि त्यावरती चिकटपट्टीने ती चुंबक सूची आहे ना आपल्याकडे, ती चिकटवायची आहे. आणि त्या चुंबक सूची बसवलेला तो पुठ्ठा आहे ना, त्या पुठ्ठ्यावर चिकटवले ना आपण छोट्याशा, तो भांड्यातील पाण्यावर ठेवायचा आहे. हा बघा, इथे आकृतीमध्ये दाखवलंय ना, भांड्यातील पाण्यावर ठेवायचं आहे. मग चुंबक सूची कोणती दिशा दाखवते सांगा बरं. तर चुंबक सूची कोणती दिशा दाखवते, तर साऊथ अँड नॉर्थ. काय, साऊथ अँड नॉर्थ म्हणजे उत्तर आणि कुठली, तर उत्तर आणि दक्षिण दिशा दाखवते. कुठली दाखवते ही बघा इथे, तर काय चुंबक सूची कुठली दिशा दाखवते, तर उत्तर आणि काय, दक्षिण, नॉर्थ अँड साऊथ. कळलं. मग चुंबक सूचीचा वापर कुठे करतात, तर दिशा दाखवण्यासाठी होतो. जो चुंबक स्थिती सुद्धा दक्षिण आणि उत्तर दिशेमध्ये स्थिर होते. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो, तर मुक्तपणे टांगलेला चुंबक हा दक्षिण आणि उत्तर दिशेमध्ये स्थिर राहतो. कळलं. आणि 2 विजातीय ध्रुव असतात, त्यांच्यामध्ये काय होतं, तर त्याच्यामध्ये आकर्षण होतं. म्हणजे एका चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतो, हे आपण पाहिलं. आणि चुंबक सूची म्हणजे काय, चुंबक सूची सुद्धा उत्तर आणि दक्षिण दिशेमध्ये स्थिर राहते. आणि चुंबक सूचीचा उपयोग दिशा दाखवण्यासाठी केला जातो. आणि पृथ्वी हा एक प्रचंड काय आहे, तर मोठा चुंबक आहे, हे आपण आजच्या भागामध्ये पाहिलं. मुलांनो, पुढच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय आणि बलरेषांचे जे चुंबकीय बलरेषा आहेत त्यांचे गुणधर्म कोणते आहेत, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.